वाढीव घरपट्टी विरोधात सांगली बंद यशस्वी, सर्वपक्षीय कृती समितीचा महापालिकेवर मोर्चा. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी रद्द करण्याची मागणी, नागरिक, व्यापारी आणि विविध पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग. भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सांगली बंद पुकारण्यात आला. या बंदला नागरिक आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर स्टेशन चौकातून महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढून वाढीव घरपट्टी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. भांडवली मूल्यावर प्रणाली अंतर्गत लागू करण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीने सांगली बंदची हाक दिली होती. सकाळपासूनच महापालिका क्षेत्रातील बहुतांश व्यापारी आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले होते. यानंतर स्टेशन चौकातून महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये भाजप वगळता विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक, व्यापारी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की नागरिकांच्या हरकती आणि तक्रारींची दखल न घेता भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीतील त्रुटी दूर करूनच तिची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नावर मौन बाळगल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी वाढीव घरपट्टी तातडीने रद्द करण्याची मागणी केली. तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही कृती समितीने दिला.